श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, जीव कसा आहे हे आपण समजू शकतो कारण आपण जीवपणानेच जगतो. पण शिव कसा आहे हे समजायचे कसे? हा नवीनच प्रश्न मला सोडवावा लागला. माझ्या मनात असा विचार आला की जीव आणि शिव दोन्ही अखेर पक्षीच आहेत. तेव्हा त्यांची जात एकच असल्याने जीवामध्ये शिवाचे स्वरूप गुण यांना त्या रूपाने आढळलेच पाहिजेत. हा विषय उलगडण्यासाठी मानसशास्त्र व मूल्यशास्त्र यांचा मला अभ्यास करावा लागला. त्यात मला असे आढळले की अन्न, पाणी, हवा, झोप, शौच, व्यायाम, वस्त्र, घर, कामवासना, प्रेम आणि खेळ या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. सर्व काली, सर्व समाजात सामान्य माणसाच्या मूळ प्रेरणा या गरजा भागवण्याभोवती घोटाळतात. त्या योग्य प्रमाणात भोगल्या की माणूस निश्चिंत होतो. पण निश्चिंत झाला तरी तो स्वस्थ होत नाही. आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे असे त्याला वाटते. आनंद ही जीवाची प्राथमिक गरज आहे हे तर नक्कीच. तसेच आनंदावाचून जीवाला चैन पडत नाही. सर्वसंग परित्याग करून एकांतात ध्यानधारणा करणारा योगी आणि देहसुखाच्या लालसेने वासना तृप्त करण्यात मग्न असणारा भोगी दोघेही आनंदासाठीच तळमळत असतात. आनंद सत आहे कारण त्याच्याशिवाय दुसरे काही खरेपणाने टिकत नाही. असणेपणा हा त्याचा प्राण असल्याने तो नाही असे कधी होत नाही. सर्व काळी, सर्व स्थळी एकटा तोच आहेपणाने सगळीकडे व्यापून राहतो. म्हणून हे विश्व त्याच्यात उत्पन्न होते, त्याचेच केलेले असते व त्याच्यातच सदा राहते. एकटेपणाने सगळीकडे पसरलेला आनंद सर्व दृष्टीने पूर्ण आहे. त्याच्यामध्ये काहीच कमी नाही म्हणून त्याला हवे असे काही नाही. पण त्यामुळेच तो अत्यंत समाधानरूप आहे. संपूर्णपणे जिवंत किंवा चिन्मय असलेला हा आनंद स्वतःशीच विलास करतो तेव्हा त्यातून विश्व निर्माण होते. म्हणून या विश्वाचा अचाट खेळ खेळणाऱ्या भव्य, दिव्य, अगाध व गूढ मायाशक्तीचे अधिष्ठान तसेच भव्य, दिव्य आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्याशी दोनपणाने दिसणारी पण एकपणाने नांदणारी माया जीवांना अज्ञानात गुंतवते व तशीच कृपा करून ज्ञानात उचलून शिवरूप बनवते. काळ हे एक तिचे दृश्य पण अगाध रूप आहे. सच्चिदानंद स्वरूप शिव हा जगाचा स्वामी होय. ज्ञानांचे सगुण ब्रह्म, योग्यांचा ईश्वर, भक्तांचा भगवंत आणि संतांचा सद्गुरू तो हाच अशी ओळख ज्या दिवशी खात्रीने मनाला पटली त्या दिवशी माझे अंतःकरण आनंदाने भरून गेले. जवळजवळ रात्रभर मला झोप आली नाही. सद्गुरूंची आठवण होऊन मधून माझे डोळे भरून येत. आनंद ही काय चीज आहे याची थोडी कल्पना त्या रात्री मला आली. पण असेही वाटले की देहबुद्धीला धरून असणारा विद्यानंद जर इतके मनोहरण करतो तर देहबुद्धीला सोडून आणि देवबुद्धीला धरून असणारा भक्तीचा आनंद माणसाला तल्लीन करून टाकील यात नवल ते काय? त्यावेळी माझा योग वसिष्ठाचा अभ्यास चालू होता. भारतीय तत्त्वज्ञान वाङ्मयात भगवद्गीतेच्या खालोखाल योग वसिष्ठाचा क्रम लागतो असे माझे स्पष्ट मत आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच या ग्रंथामध्ये काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा मनोहर संगम आढळतो. पण माणसाने आपल्या मनाच्या खालच्या थरात वास करणाऱ्या अज्ञात प्रचंड सामर्थ्याचा उपयोग केला तर कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही ध्येयाची सिद्धी मुळीच अशक्य नाही. असा पौरुष प्रयत्नाचा दिव्य संदेश फक्त योग वसिष्ठातच मला सापडला. त्याचप्रमाणे समकालीन सामाजिक जीवन पद्धतीत राहून ज्ञानी पुरुषाने सामान्य लोकांच्या अंतरंगात क्रांती घडवून त्यांना माणुसकीच्या वरच्या पातळीवर कसे न्यावे याचे फारच बोधप्रद मार्गदर्शन वसिष्ठांनी केले आहे.
हे जरी खरे असले तरी वशिष्ठांच्या विचारधारेत पौरुष प्रयत्नांबरोबरच नियतीला महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. म्हणून नियती म्हणजे काय व तिचा अंमल कसा चालतो हे समजून घेण्यासाठी मी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. या अभ्यासात सोरोकिन, राधाकृष्णन, श्री अरविंद आणि जोड यांच्या ग्रंथाचे मला फार मार्गदर्शन झाले. सोरोकिन आणि श्री अरविंद यांचे विचार मला अधिक आवडले. विश्वव्यवहाराच्या सर्व अंगांमध्ये शक्ती काम करते. तिचे 3 गुण अनुभवास येतात. 1. अनंतपणा. सजीवाच्या व निर्जीवाच्या क्षेत्रात अनंत घटना सारख्या घडतात. 2. नाविन्य. प्रत्येक घटनेमध्ये जुन्याशी साम्य असले तरी काही नवीनपणा असतोच असतो. 3. मृत्यू. प्रत्येक घटना अखेर अदृश्यात गडप होऊन जाते. या 3 गुणांनी संपन्न अशी विश्वव्यवहार करणारी शक्ती चिन्मय व ज्ञानी असून ईश्वरी संकल्पानुसार ती कार्य करते. मूळ ईश्वरी संकल्प सूक्ष्म असतो. शक्तीचा आधार धरून ज्यावेळी तो दृश्य घटनांच्या रूपाने सफळ होऊ लागतो त्यावेळी कालचक्राच्या रूपाने तो आपल्या अनुभवास येतो. काळ हे ईश्वरी संकल्पाचे म्हणजे भगवंताच्या इच्छेचे दृश्य रूप होय. माणूस जीव आहे खरा, पण त्याच्या अंगी शिवाचे नवनिर्माण सामर्थ्य अंशतः आढळते. म्हणून नवी निर्मिती करण्यास तो धडपडतो. परंतु माणसाने आपल्या प्रयत्नाची हद्द केली तरी त्यास हवे असलेले फळ मिळण्यास काळाची अनुकूलता लागते. काळ अनुकूल असेल तर थोड्या प्रयत्नाने मोठे यश मिळते व तो तसा नसेल तर मोठ्या प्रयत्नाने थोडे यश मिळते. कालचक्राच्या या बंधनास नियती असे म्हणतात. नियतीचा हा भव्य सिद्धांत पटण्यास आजवर होऊन गेलेल्या मोठमोठ्या संस्कृतींच्या जन्ममरण कथा मला फार उपयोगी पडल्या. गीतेच्या 11व्या अध्यायातील विश्वरूप दर्शनाचा प्रसंग देखील त्या सिद्धांतानेच मला उलगडला. असो, साधक हो, श्री सद्गुरू, संत व ग्रंथ यांच्यापासून वेळोवेळी मिळत गेलेल्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे परमपूज्य बाबांना जीवनाचा जो अर्थ उमगला तो आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.